राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम हरे राम हरे हरे कवरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु गुंडा महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं, माधुर्य रसकल्लोला शिवशक्त्यैकरूपिणी अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनी। येथ कळा विदपण कळा पुण्यासी प्रताप आगळा, म्हणून जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले। आनंदकंद परमात्मा श्री पंढरीरायांच्या चातुर्मास्य सेवेच्या निमित्तानं भगवती भावार्थ दीपिकेचं चिंतन सद्गुरुवर्यांच्या आज्ञेनं आपण महाभारताच्या सर्वोत्तमत्वाची जी जी चिन्ह आहेत त्या सगळ्या चिन्हांचा परिष्कार आविष्कार महर्षी वेदव्यासांच्या या गुणवैशिष्ट्यांचं वर्णन या रूपानं सद्गुरु ज्ञानराज माऊली या ज्ञानेश्वरीच्या उपोद्घातात करीत आहेत। आणि या अगोदर आपण महाभारत कलेच्या दृष्टीनं किती वैभवान्वित आहे याचा विचार केला। कलेचं वैभव आहे, ज्या ठिकाणी कला असते त्या ठिकाणी संपन्नता दिसते, त्या ठिकाणी श्रीमंती दिसते, त्या ठिकाणी ऐश्वर्य दिसतं, त्या ठिकाणी प्रतिष्ठा दिसते, त्या ठिकाणी मनोज्ञता दिसते, त्या ठिकाणी रमणीयता दिसते। काय काय सांगावं, ह्या सगळ्यांचा विचार करा। जीवनात कलेला महत्व आहे
पण कलेला महत्व तेव्हा येतं की ज्याला जीवन जगण्याची कला येते असो. आता यापुढे मनुष्याला प्राप्त झालेली कला मनुष्याच्या ऐहिक जीवनाला संपन्न बनविते, पण मनुष्याच्या पारलौकिक आणि पारमार्थिक जीवनाला संपन्न बनविणारी गोष्ट कोणती आहे तर त्याला पुण्य म्हणतात. महाभारत आपलं पारलौकिक जीवन कसं संपन्न बनवतं हे एक पाहिलं पाहिजे, आणि महाभारत आपलं पारमार्थिक जीवन कसं संपन्न बनवतं हे एक पाहिलं पाहिजे. या दृष्टीने जर विचार केला तर काही गोष्टी आपल्याला महाभारतातून मिळतील आणि काही गोष्टी आपल्याला ज्ञानेश्वरीतून. पुण्य, प्रताप आणि आगळेपण या 3 शब्दांचा विचार करा. पारलौकिक फलाच्या दृष्टीनंही आगळं वेगळं पुण्य महाभारत देणार आहे, महाभारत देतं. आणि पारमार्थिक पुण्याच्या दृष्टीनं सुद्धा की जे कुठंच मिळत नाही अशा प्रकारचं पुण्य या महाभारतात प्राप्त होतं. पारलौकिक पुण्याच्या दृष्टीने जर विचार केला तर महाभारताच्या अगदी शेवटी एक श्रवण विधी नावाचं प्रकरण आलं. वैशंपायनांनी जन्मेजयाला सांगितलेलं हे प्रकरण आहे. विधी याचं श्रवण कसं केलं पाहिजे, म्हणजे श्रवण करण्याकरता आपण कसं असलं पाहिजे, श्रवण ज्याच्याकडून करायचं तो कसा असला पाहिजे, त्याला प्रसन्न ठेवण्याकरता काय काय केलं पाहिजे, त्यानंतर आपण वागलं कसं पाहिजे, आपलं चित्त एकरूप राहील या कथा ऐकण्याकरता म्हणून त्याकरता काय काय केलं पाहिजे, आपल्या संसारात लक्ष राहणार नाही आणि त्याच संसारातून त्याच वस्तूंमधून आपल्याला त्याच्यापेक्षा 100 पटीनं महत्वाच्या वस्तू मिळतील याकरता काय केलं पाहिजे, हा सगळ्यांचा विचार व्यवस्थित सांगितला. आणि त्यानंतर जी 10 पारणं आहेत महाभारतात, 10 पारणं सांगितली. 10 पारणं म्हणजे 10 मुक्काम. ते अमुक अमुक एवढी कथा झाली की त्याला एक पारण म्हणायचं. पारण. तर पारणं प्रथमं प्राप्य द्विजान कामैश्च तर्पयन् अग्निष्टोमस्य यज्ञस्य फलं वै लभते नरः. पहिल्या पारणाची कथा, महाभारताची कथा, जो मनुष्य वाचकाला अत्यंत संतुष्ट करवून ऐकतो, वाचकाला अत्यंत संतुष्ट करवून जो मनुष्य पहिल्या पारणाची कथा ऐकतो त्याला अग्निष्टोम नावाच्या यज्ञाचं फळ मिळतं. हे सगळं जे फळ आहे ना, मी पहिल्यांदा 2 जे भाग सांगितले, एक पारलौकिक पुण्यफलाचा भाग आहे आणि एक पारमार्थिक पुण्यफलाचा भाग आहे. महाभारताच्या शेवटी जे जे पुण्य सांगितलेलं आहे ते सगळं पुण्यफल हे पारलौकिक पुण्यफलाचा भाग आहे, तो आपण पाहतो आहोत. तर परलोकात गेल्यानंतर आपण ऐकलेल्या महाभारताच्या विशिष्ट भागाचं फळ काय मिळतं याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. तर अग्निष्टोम नावाचा यज्ञ, अत्यंत कठीण असलेला यज्ञ, त्याचा विस्तार करीत बसत नाही. तर हा जो यज्ञ आहे, या यज्ञाचं फळ काय, या यज्ञाचं फळ ऐका बरं. अप्सरो गण संकीर्णम विमानम लभते महत् प्ररष्ट सतु देवैश्च दिवं याति समाहिता. त्याला विमान मिळतं. पण विमान विकत घ्यायला किती पैसे लागतात विचार करा, आणि ते विमान त्याला मिळतं. बरं, हे विमान इथंच चालतं, हा फक्त इथं चालतं, हे स्वर्गात जाण्याकरता आणि कायम आपलंच, ते विमान कायम आपल्यालाच, असं विमान मिळतं. लक्षात ठेवा, लोक कथा वाचकाला किंवा ब्राह्मणाला दान देण्याचा खूप विरोध करतात बरेच वेळा. यांना काय करायचं बसून दान घेऊन? मला सांगा, इथं विमान घ्यायला किती पैसे लागतात बरं? काही त्याचा हिशोब आहे का? एखादा कोटी रुपये लागतात सहज, त्याच्यापेक्षा जास्तच पण कमी नाही. एक विमान घ्यायचं असेल तर त्याच्याकरता 1 कोटी रुपये लागले, आपण एक अंदाज म्हणून धरला. मी हे का बोलतो की दानाच्या बाबतीतली आपली जी भूमिका झाली आहे, समाजाची जी भूमिका दानाच्या बाबतीत झाली आहे, हे दान देऊन विशिष्ट समुदायाला, विशिष्ट समाजाला आळशी बनविण्याचं हे काम आहे. पण लक्षात ठेवा, आपल्या शास्त्रानं कोणतीही गोष्ट चुकीची सांगितलेली नाही. दान ही गोष्ट जरी असेल
यात काय केलं, एक व्यापारच आहे दान म्हणजे. तो कसा, कमी द्यायचं आणि जास्त घ्यायचं, कमी द्यायचं आणि जास्त घ्यायचं. फक्त त्या कमी देण्याला आपल्या श्रद्धेचं पूट लावायचं. आपल्याकडे जेवढं आहे, समजा आपण एखादी गाडी दिली, आपण एखादं घर दिलं, त्या घर देण्याचा परिणाम काय, स्वर्गात आपल्याला महाल मिळतो. स्वर्गात महाल मिळविण्याकरता जर एक घर पर्याप्त असेल तर हे सोपं आहे का कमी आहे का जास्त आहे ते मिळणं? सोपं आहे का अवघड आहे? इथं घर द्यायचं आणि तिथं स्वर्गात महाल घ्यायचा. पारमार्थिक पुण्याच्या दृष्टीने हे निकृष्ट, हे निश्चित आहे. पण व्यावहारिक सत्तेवर आपण जर विचार केला, व्यावहारिक परिभाषेत विचार जर केला, तर इथं घर देताना जर ते 10 लाखाचं दिलं आणि तिथं मिळताना जर 10 कोटीचं मिळालं, तर व्यवहार लाभाचा झाला का तोट्याचा झाला? लाभाचा झाला. सहज गोष्ट आहे की नाही. जे 100 पटीनं उपलब्ध होतं ते दिल्यानंतर, अशी स्थिती आहे. ते विमान कसं मिळतं म्हणे, ते विमान त्याच्यात सगळ्या अप्सरा भरलेल्या असतात, असं विमान मिळतं. आणि मग आनंदित होऊन तो स्वर्गापर्यंत जातो. पहिल्या पारणाचं फळ हे सांगितलं. दुसऱ्या पारणाचं फळ सांगताना सांगितलं की अतिरात्र नावाच्या यज्ञाचं फळ त्याला मिळतं. द्वितीयं पारणं प्राप्य सोतिरात्र फलम लभेत. आणि त्या विमानात अजून फरक होतो, सगळे रत्नच्या रत्न लावलेले असतात त्या सगळ्या विमानाला, सगळ्या बाजू. हे त्याचं हो. पुण्यासी प्रताप आगळा ना, आगळा प्रताप आहे पुण्याचा. हा, एका पुढे एक कसा आगळा प्रताप आहे. माऊलीने फक्त 3 शब्दात सांगितलं, पुण्यासी प्रतापू आगळा. तर पहिल्या पारणाचं जे फळ आहे त्याच्या पुढचं दुसऱ्या पारणात हे आगळे पण पुढं होत. काय का त्या स्थानावर विश्राम दिलेला असतो. एक 8-10 दिवसाचा एक विश्राम असेल तर तेवढा विभाग वाचला की त्याचं फळ एवढं आहे. अमुक पर्वांचं वाचन झालं, हा, जे काही असेल. त्यानंतर दिव्य माल्याम्बरधर, दिव्य गंध विभूषित, दिव्यांगदधर नित्यम देवलोके महीयते. दुसऱ्या पारणाचं फळ हे सांगितलं, दिव्य माल्य म्हणजे माळा, फुलांच्या माळा. अंबर म्हणजे जे कधीच घाण होत नाही, जो कपडा कधीच घाण होत नाही, जी माळा कधीच सुकत नाही, अशा प्रकारचं हे मिळतं त्यांना. अजून काय, दिव्य गंध. आपण आज गंध लावलं, 8 दिवसांनीच लावावं लागतं की नाही आपल्याला? नाही, दुपारीच लावावं लागतंय, झोप झाली की ते पुसून जात आहे. पण एकदा ते गंध लावलं की असा शिक्का बसतो की परत गंध लावायची गरज पडत नाही, त्याचा सुगंध सतत येत राहतो. असं याला दिव्य गंध म्हणतात. दिव्य गंधाने पण विभूषित. दिव्य अंगद म्हणजे काय, बाहुभूषण. ते दिव्य अंगदधर आणि देवलोकामध्ये त्याचं महिमान गायलं जातं. अशा प्रकारचं दुसऱ्या पारणाचं फळ सांगितलं. तृतीयं पारणं प्राप्य द्वादशाह फलं लभेत, वसती अमर संकाशः वर्षाण्ययुतशो दिवी. तिसरं पारण पूर्ण केलं तर मनुष्याला 12 यज्ञाचं फळ मिळतं. आणि त्या यज्ञाचं फळ काय, तर अनेक 10,000 वर्षे. वर्षाणी अयुतशः म्हणजे अयुत म्हणजे 10,000, तर अनेक 10,000 वर्ष म्हणजे लाखो वर्ष त्या व्यक्तीला स्वर्गात राहण्याकरता अत्यंत तेजस्वी होऊन राहण्याची सोय होते. तेजस्वीपणानं राहण्याची सोय होते. हे तिसऱ्याचं आगळं पुण्य सांगितलं. चतुर्थ पारण ऐकलं तर वाजपेय नावाच्या यज्ञाचं फळ मिळतं. पंचम पारण ऐकलं तर वाजपेयाचं दुप्पट फळ मिळतं. पंचमे द्विगुणम लभे फलम. त्याचा फळ काय, उदितादित्य संकाशम ज्वलंतम अनलोपमम विमानम विबुधैः सार्धम आरुह्य दिवि गच्छति वर्षायुतानि भवने शक्रस्य दिवि मोदते. तो त्याचं तेज कसं होतं, तर उदयकालचा सूर्य जसा असतो त्याच्या तेजाप्रमाणे तो मनुष्य तेजस्वी होतो. 5वं पारण ऐकल्यानंतर. त्यानंतर देवतांच्या बरोबर स्वर्गलोकात जातो. आता बघा बरं, ते 10,000 वर्ष स्वतंत्र. बरं, मागे सांगितलेलं 10,000 वर्ष स्वतंत्र,
पण 5वं पारण ऐकल्यानंतर त्याच्यानंतरचे स्वतंत्र 10,000 वर्ष. तर आणि शक्राच्या भुवनात, आता त्याच्या पुढचं फळ काय, इंद्राच्या भुवनात 10,000 वर्ष विराजमान होण्याची संधी त्याला मिळते. हा पुण्याचा आगळा प्रताप आहे. षष्ठे द्विगुणमस्ती ती, त्याच्या दुप्पट फळ 6व्यात आहे. 5व्यात जेवढं, 4थ्यात जेवढं होतं त्याच्या दुप्पट 5व्यात, 5व्याच्या दुप्पट 6व्यात, 6व्याच्या दुप्पट 7व्यात. आता सगळे फळ परत परत समू काय. त्रिगुण सप्तमे त्रिगुणम फलम. ते त्रिगुण काय, तर कैलास शिखराकारम, वैदूर्य मणिवेदिकम, परिक्षिप्तंच बहुधा, मणिविद्रुम भूषितम, विमानम समधिष्ठाय कामगम साप्सरोगरम. आता त्याला जे विमान मिळतं ते कामग विमान मिळतं. कामग विमान कसं आहे काका, याचं वर्णन इथे आहे. कैलासाच्या शिखराचा आकार ज्याला आहे, कैलास शिखराकार, हो. वैदूर्य मणी, वैडूर्य मणीची वेदी ज्याच्यावर केलेली आहे, म्हणजे ज्याच्यावर बसायचे जे सीट्स आहेत ना, ते वैडूर्य रत्नांचे सीट्स आहेत. वैदूर्य मणी वेदिका, चामड्याची सीट नाही आहेत. परिक्षिप्तंच बहुधा मणिविद्रुम भूषितम, आणि बाकी त्यांच्या भिंती वगैरे सुद्धा सगळ्या मण्यांच्या रत्नांच्या आहेत. श्रीमंतीची कल्पना सुद्धा माणसाला करता येत नाही. आणि माणसाकडे पैसे असले तरी सुद्धा माणूस अशा श्रीमंतीच्या वैभवात राहू शकत नाही. इतकं श्रीमंतीचं वैभव ज्या ठिकाणी उपलब्ध होतं 7वं पारण ऐकल्यानंतर. आणि सर्व लोकांत विचारते, सगळ्या लोकात त्याला फिरण्याची योग्यता प्राप्त होते. आता फक्त स्वर्ग नाही, ब्रह्मलोकापर्यंत कोणत्याही लोकात कधी त्याची गाडी जाऊ शकते. हा, आता बघा आपल्याकडे गाड्या असतात, कोणती गाडी घ्या. आता गाड्यांचे नावं सांगण्याची गरज नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. कोणत्यापेक्षा कोणती चांगली, कोणत्यापेक्षा कोणती चांगली, कोणत्यापेक्षा कोणती चांगली. माणूस ज्या गाडीत बसतो त्या गाडीवरून त्याची कॅटेगरी व्यवहारात ठरवली जाते. बरं, श्रीमंतीची कॅटेगरी कशावरून ठरवली जाते, ज्या गाडीत तो बसला. खूप मोठा माणूस असला आणि उगी आल्टो गाडीत आला, काय तुम्हाला शोभत नाही हो हे, असं माणूस म्हणतो. आणि सामान्य मनुष्य असेल, त्याचा अधिकार पाहत नाहीत लोक, त्या माणसाचा अधिकार काय हे पाहत नाहीत, त्या गाडीवरून त्याचा अधिकार ठरवतात. ही व्यवहारातली परिभाषा, परमार्थाची परिभाषा स्वतंत्र आहे. आणि एखादा सामान्य माणूस मर्सिडीज गाडीत बसून आला, काय त्यांचं वैभव आहे वा, असं पाहिलं जातं. काय वैभव आहे. आता त्याच्या पुढे सांगतो, मोठी गाडी जरी आहे, चांगली गाडी आहे, पण फक्त महाराष्ट्रापुरतंच तिचं हे परवानगी आहे, ती गाडी चांगली म्हटली जाते का भारतात सगळीकडे ज्या गाडीला फिरता येतं, ऑल इंडिया परमिट लिहिलेलं असतं ना, त्या गाडीला महत्त्व जास्त दिलं जातं. जिला सगळीकडे परवानगी आहे अशा प्रकारची जी गाडी आहे तिला ज्याप्रमाणे महत्त्व आहे, त्याप्रमाणेच फक्त स्वर्गात जाणारं विमान, हे विमान स्वतंत्र. आणि ज्या विमानाला प्रत्येक लोकात जाण्याची परवानगी आहे त्याला कामग विमान म्हणतात. आणि जे आत्ता सगळं वर्णन केलं ते तशा प्रकारचं आहे. विचार करा, अशा पद्धतीचं अनेक अप्सरांनी, अनेक देवगणांनी, अनेक गंधर्वांनी युक्त असलेलं सगळ्या प्रकारच्या सुविधा ज्याच्यात आहेत, केव्हाही कुठं जावं वाटावं असं आहे. त्यानंतर सतत तरुण राहता येईल, शक्ती क्षीण होत नाही ज्याच्यात असं आहे. खाण्यापिण्याची आवश्यकता ज्याच्यात नाही असं आहे. एवढं सगळं वर्णन केलं. कृपा करून विनंती करतो की या विमानात बसण्याची इच्छा करू नका. हे जरी मिळत असलं तरी हे सगळं अलीकडचं आहे. हा पुण्याचा आगळाच प्रताप आहे. महाभारत ऐकायचं, काही दिवस ऐकायचं, 1-2 महिने ऐकायचं आणि त्याच्यातून एवढं प्राप्त करून घ्यायचं. विचार करा, हा आगळा प्रताप आहे. अष्टमे राजसूयस्य पारणे लभते फलम. अष्टमामध्ये अष्टम पारायण जर श्रवण केलं तर राजसूयाचं फळ मिळतं. आणि या राजसूयाचं फळ काय आहे, तर चंद्रोदय निभम रम्यम विमानम अधिरोहती, चंद्ररश्मी प्रतीकाशैः हयैः युक्त मनोजवैः सेव्यमानो वरस्त्रीणाम चंद्रात कांततरैर्मुखैः मेखलानां निनादेन. आता काय काय वर्णन आहे बाबा. हे सगळं वर्णन काय, तर चंद्राच्या प्रकाशाची शोभा ज्याच्या ठिकाणी आहे अशा प्रकारचं रम्य असं विमान त्याला मिळतं. मूनलाईट.
हा? हो हो. तर अजून काय, त्याचे घोडे कसे असतात त्या विमानाला पुढे लावलेले, चंद्ररश्मी प्रतीकाशही, चंद्राच्या किरणाची आभा ज्यांच्यात पूर्ण भरलेली आहे अशा प्रकारचे ते घोडे त्याला लावलेले असतात. ते कल्पना केलेली आहे ना, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. मग वहिनीला बसायला गाडी कोणती आणि त्या गाडीला बैलाची जोडी कोणती त्याचं वर्णन आहे. हरणाची जोडी, असं काय आहे, लालित्य त्यात आणण्याकरता हे केलेलं आहे. असो, तर असंच हे विमान. तर हे त्याच्या पुढचं नवम जर ऐकलं तर यज्ञाचा राजा असलेला जो अश्वमेध, वाजमेध ज्याला म्हणतात, त्याचं फळ मिळतं. वाजिमेध, वाजी म्हणजे अश्व, घोडा. तर वाजिमेधाचं फळ म्हणजे अश्वमेधाचं फळ त्याला मिळतं. आणि त्या अश्वमेधाचं फळ काय आहे, तर सोन्याचे खांब आणि सज्जे, सोन्याचे खांब आणि सोन्याचे सज्जे यांनी युक्त, वैडूर्य मनाने बनलेल्या, वेदींनी विभूषित अशा प्रकारचं चारही बाजूंनी जांबुनद नावाच्या सोन्यानं युक्त असलेल्या खिडक्या ज्याला आहेत. अजून काय, त्यात स्वर्गवासी गंधर्व आणि अप्सरा आहेत. अशा प्रकारच्या दिव्य विमानामध्ये आरूढ त्याला होता येतं. पहिलं झालं चांदीचं आणि हे झालं सोन्याचं. आहे की नाही, आगळा प्रताप. पुढचा प्रताप आहे पुण्याचे प्रताप आगळा. त्यानंतर दशमं पारणं प्राप्य द्विजातीन अभिवंद्यच किंकिणी जाल निर्घोषम पताका ध्वज शोभितम रत्नवेदिक संबाधम वैदूर्य मणितोरणम हेमजाल परिक्षिप्तम वगैरे वगैरे, हे सगळं वर्णन आहे. हे त्याच्याच सारखं पण त्याच्या पुढचं अशा प्रकारचं विमान त्याला प्राप्त होतं. हे जे वर्णन आहे सगळं, आणि किती वर्ष तो राहतो स्वर्गात हे आम्ही सांगू शकत नाही. इंद्र लोकात तो किती वर्ष राहतो हे आम्ही सांगू शकत नाही, असं वर्णन आलं. विचार करा, 10 पारणांचं जे वर्णन आहे, यात पहिल्या पारणापासून ते 10व्या पारणापर्यंत प्रत्येक वर्णन आगळं वेगळं होत गेलेलं आहे, चढती भाजली. माऊलींनी एवढं कधी पाहिलं होतं माहीत नाही. किंबहुना अनावृत शास्त्र असणं, हे जे म्हणतात की असा महात्मा त्याच्या मुखातून जे निघतं ते तिथं आधीच असतं. सगळं शास्त्रे स्वयंभे निघती मुखे, असं जे वर्णन आहे या पद्धतीचं आहे. म्हणून एकीकडे पाहिलं तर महाभारत ऐकावं, ते नियमान्वित होऊन ऐकावं, ते योग्य वक्त्याकडून ऐकावं, ते योग्य वक्त्याला प्रत्येक पारणाला काय दिलं पाहिजे, प्रत्येक पर्वाच्या शेवटी काय दिलं पाहिजे, कोणतं जेवण दिलं पाहिजे याचंही वर्णन केलं. की एवढं पर्व झालं की त्या पर्वानंतर त्या वाचकाला अमुक अमुक गोष्टी द्या, त्याला संतुष्ट करा, इतकं संतुष्ट करा की त्याच्या संतोषातून तुम्हाला या सगळ्याचं जनन होतं, सगळ्याचं निर्माण होतं. हे सगळं वर्णन आहे. म्हणून अशा प्रकारच्या या वर्णनाचा विचार आगळ्या पुण्याचा प्रताप म्हणून सांगितला. आणि त्याचबरोबर पुढे चालून आता पारलौकिक व्यवहाराचं वर्णन आपण पाहिलं, पारलौकिक पुण्याचं वर्णन पाहिलं. हे सगळं कोणतं होतं, परलोकात आपल्याला महाभारताच्या श्रवणानं काय मिळतं याचं वर्णन आहे. पण आमच्या संतांनी सांगितलं की परलोकातलं वर्णन कितीही असो, कितीही मोठं असो, पण ज्याला परमार्थ करायचा आहे, परमार्थ म्हणजे काय, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लावायचे. परमार्थ म्हणजे काय, तर मोठं धन. आणि मोठं धन कोणतं, तर जे देवाचे चरण जोडून देणार आहे त्याला परमधन म्हणतात, परमार्थ म्हणतात. स्वर्गातलं हे सगळं मिळालं, मला सांगा देवाचे चरण मिळतात का, तर देवाचे, अरे सोन्याचं विमान मिळू दे, पण सोन्याच्या विमानात बसण्याची निर्माण झालेली जी आसक्ती आहे, ती आसक्ती देवाच्या पायापासून आपल्याला वेगळं करते, बाजूला करते. देवाचे चरण किती महत्वाचे. हा,
जेणे मी दुरावे पडलो सुद्धा तया ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. भगवंतानं विचारलेला प्रश्न आहे की जे प्राप्त झाल्यानंतर माझ्यापासून दुरावा निर्माण होतो त्याला पुण्य म्हणता येतं का? त्याला पुण्य नाही म्हणता येत. ते पुण्यात्मक पाप आहे. म्हणून महाभारत ऐकायचं नाही का? महाभारत ऐकायचं आहे, पण महाभारतात यापेक्षा आगळा पुण्याचा प्रताप आहे. पारलौकिक पुण्याचा जो जो प्रताप चढत्या भाजणीनं सांगितला त्याच्यापेक्षा आगळा प्रताप जो आहे हा आगळा प्रताप महाभारतातच आहे. पण माऊलींना इथं सांगायचं आहे की हा प्रताप मी जे सांगणार आहे, मी ज्याच्यावर भाष्य करणार आहे तो ग्रंथ म्हणजे आगळा प्रताप आहे. आणि माऊलींनी हेच वर्णन या हा आगळा शब्द घेऊनच केलेला आहे. कैसी आगळीक दैवाची जे गंगा जुळली अमृताची, हो का जपतपे श्रोतयाची फळा आली. इथं जे वर्णन केलंय हे वर्णन आपण बघा. यावरून पुण्याला आगळा प्रताप कसा असतो याबद्दलचं चिंतन आपल्याला पाहता येईल. आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसत असे. आणि जैसा पंचमा लाभू सुगंधू परिमळ आणि सुस्वादू तैसा भला जाहला विनोदू कथेचा. आणि पुढे कैसी आगळीक दैवाची. दैवाची आगळीक कशी असते? आगळीक म्हणजे काय? एका पुढचं एक, एका पुढचं एक, एका पुढचं एक. सूत्र हेच की इथं जेवढे त्याच्या पुढचं पुढे आहे, त्याच्या पुढचं त्याच्या पुढे आहे. तर दैवाची आगळीक काय आहे? पुण्यासी प्रताप आगळा याचे दोन भाग घ्या. जोपर्यंत आगळा पुण्य प्रताप प्राप्त होत नाही तोपर्यंत महाभारताची उपलब्धी होत नाही. आणि महाभारताची उपलब्धी झाल्यानंतर पुन्हा आगळा पुण्य प्रताप. तर इथे सांगताना दैवाची आगळीक म्हणजे आम्हाला प्राप्त झालेलं जे दैव आहे त्याची आगळीक काय सांगावी? काय? आधीची विवेकाची गोष्ट. गोष्ट कोणती ऐकावी? एक राजा होता, आटपाट नगर होतं. एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. एक आवडती होती, दुसरी नावडती होती. आवडती नामुक केलं. मग आता काय काय सांगू त्यातलं? ही गोष्टच आहे. पण या गोष्टीतून विवेक काय मिळतो? मनोरंजन होतं. गोष्ट कोणती असावी जिच्यातून विवेक मिळावा? आधीची विवेकाची गोष्ट आहे. ज्या ज्या वेळी मनुष्याला विवेकाची गोष्ट ऐकायला मिळते लक्षात ठेवा तो काळ त्याच्या आगळ्या दैवाचा काळ आहे. विवेक ऐकायला मिळाला किंचित अंतःकरणात, अगदी किंचित, किती राईच्या 100व्या हिस्सा एवढं विवेक निर्माण झाला. काही क्षणापुरता झाला. लक्षात ठेवा तो काळ सोन्याचा काळ आहे. तो काळ अमृताचा काळ आहे. जेवढे क्षण संसाराचं खरं स्वरूप कळून घेण्याचा काळ मिळतो तो सोन्याचा काळ आहे, तो अमृताचा काळ आहे. सांगा या दैवाचं वर्णन कुणी करावं? पुढे म्हणतात वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. त्यात प्रतिपादन करणारा कोण असावा? जगजेठी असलेला श्रीकृष्ण असावा. वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. श्रवण करण्याची वस्तू, श्रवण करविणारा आणि श्रवण करणारा कोण? आणि भक्तराज किरीटी परिसत असे. त्याच्या अंतःकरणात कायम भगवंताच्या बद्दलचा आदर आहे, भगवंताची भक्ती आहे आणि परमात्मा जे सांगेल त्याच्यावर दृढ श्रद्धा आहे. याला भक्तराज म्हणतात. असा भक्तराज ऐकणार आहे. हा त्रिवेणी संगम आहे. आणि कसा? याला दृष्टांत दिला. जैसा पंचमा लापू सुगंधू आणि की परिमळ आणि सुस्वादू. काय असावं? जेवण असावं. आपल्याकडे जेवणाकरता 2-3 गोष्टी करण्याची पद्धत आहे बघा. जेवायला वाढलं, ठेसा भाकरी नाही, सगळे 5 पक्वान्न केले. लाडू केले, बुंदीचा लाडू वेगळा केला, रव्याचा लाडू, खव्या रव्याचा लाडू केला. त्याच्यानंतर जिलेबी केली. एकादशी आहे, पाणी तोंडाला सुटू देऊ नका. बुंदी केली. हे सगळं केलं आणि बाजूला भांडणं चालले तर आपण जेवायला बसतो. आनंद होतो का?
नाही होत. त्याच्याकरता काय लागतं? कोमलतेनं बोलणारे लोक असावेत. हा एक भाग. आणि दुसरा भाग, जेवायला सगळं घ्यायचं आणि उखंड्यावर जाऊन जेवायला बसायचं. चालतं का? उखंड्यावर नाही. मग अरे सगळीकडे सुगंध येतोय अशा प्रकारचं स्थान असलं पाहिजे. पंचमालाप असावा, म्हणजे गायन सुरू असावं. आपल्याकडे सनई लावायची पद्धत आहे की नाही जेवताना? सनई लावण्याची पद्धत आहे. आणि त्याचबरोबर सुगंध म्हणजे उदबत्ती लावण्याची पद्धत आहे. काय झालं? पंचमालाप झाला, पंचम आलाप, पंचम स्वरातला आलाप, गायन, सनई वादन आणि सुगंध, त्यातली त्यात आनंद, आणि मग परिमळ होय आणि सुस्वादू. आणि एवढं जर व्यवस्थित जमलं तर याला दैव म्हणायचं की नाही? दैवाची आगळीक पहिल्यांदा पंचमालाप मिळाला, त्याची आगळीक सुगंध मिळाला, आणि त्याची आगळीक सुस्वाद मिळाला. हे जसं असावं त्याप्रमाणे गंगा मिळाली आणि त्या गंगेत अमृत भरलेलं असावं. गंगा असावी. हो काय काय कैसी आगळीक दैवाची, जे गंगा जोडली. पण कशाची गंगा जोडली? अमृताची गंगा जोडली. जे गंगा जोडली अमृताची, तिथली तिथंच असते, फक्त सूक्ष्मतेने लक्ष द्यावं लागतं. जे गंगा जोडली, पण कशाची गंगा जोडली? अमृताची गंगा जोडली. पावित्र्यही आहे, स्वच्छताही आहे, शीतलताही आहे, आणि त्याचबरोबर अमरत्व देणारी ती गंगा आहे. जी गंगा जोडली अमृताची. हो का? जपतपे श्रुत याची फळं आली. अशा वेळी आत्तापर्यंत केलेली सगळी जपतप श्रोत्यांनी त्यांची ती आज फळाला आली, आणि त्यांच्याकरता हे आज वर्णन करणं सुरू झालं. हा खरा महाभारताच्या पुण्याचा आगळा वेगळा प्रताप आहे. म्हणजे महाभारत प्राप्त होण्याच्या दैवाचा आगळा वेगळा प्रताप आपण पाहिला. महाभारत प्राप्त झाल्यानंतरचा आगळा वेगळा प्रताप काय आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. हा विचार आपण पुढच्या प्रवचनात करूया. झालेली सेवा सद्गुरू मौलींच्या चरणी समर्पित करून पाणीला इथेच पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.